नमस्कार, प्रदास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे गाजराचा हलवा। 1 किलोच्या प्रमाणामध्ये खवा न वापरता अगदी दाणेदार असा हा गाजराचा हलवा आपण बनवणार आहोत। हे बघा, इथे मी बनवून घेतलाय। एकदम छान दाणेदार असा झालेला आहे। चवीलाही अतिशय छान लागतो आणि बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो। 8 दिवस छान टिकून राहतो हलवा। स्टेप बाय स्टेप कृती सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला आता मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत। गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। धुतल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे आणि किसणीवरती किसून घ्यायचे आहेत। हे बघा, जास्त बारीक किसायचे नाही आहेत किंवा जास्त मोठ्या किसणीवरतीही किसायचे नाही आहेत। जे मध्यम आकाराचे किसणी असते त्यावर किसून घ्यायचे आहेत। आता कुकर गरम करायचा आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तूप छान गरम झालं का याच्यामध्ये किसलेली गाजरे घालून घ्यायची आणि 2-3 मिनिटांसाठी गाजर आपण तुपावरती छानपैकी परतवून घेणार आहोत। गाजर तुपावरती परतवून घेतलं का हलव्याला फ्लेवर खूप छान येतो, चव अजून वाढते हलव्याची। त्यामुळे 2-3 मिनिटांसाठी गाजर तुपावरती छानपैकी परतवून घेऊयात। हे बघा, गाजराचा हलकासा रंग बदलला आहे। 2-3 मिनिटं मी हे छानपैकी परतवून घेतलेली आहेत। आता याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। 1 कप फुल क्रीम गरम केलेलं दूध घालायचं आहे। पाव लिटर दूध आहे जवळजवळ, आणि 3 चमचे दुधाची साय घालायची आहे। साय घातल्यामुळे हलव्याला छान दाणेदार टेक्स्चर येतं। एकदम छान लागतो हलवा साय घातली का, त्यामुळे साय नक्की घालायची याच्यामध्ये। व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेतलं आहे मी हे। आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरची फक्त 1च शिट्टी काढायची आहे। जास्त शिजवायचं नाही आपल्याला, फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची। शिट्टी झाल्यानंतर वाफ रिलीज होऊ द्यायची कुकरची, थोडासा थंड होऊ द्यायचा आणि झाकण काढायचं आहे। हे बघा, गाजर छान सॉफ्ट झालेले आहेत। हे बघा, खूप जास्त शिजलेले नाही आहेत। आता याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे। मी चमच्यानेच मॅश करून घेते, खूप जास्त नाही, अगदी हलकंसं मॅश करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे। मी इथे अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे। डेअरी व्हाईटनर असतं ते घालायचं नाही आहे, प्रॉपर जी मिल्क पावडर असते ती घालायची आहे। मी मिल्क पावडरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे आपण चेक करू शकता। फ्लिपकार्टवर किंवा अमेझॉनवरती सहज मिळते ही मिल्क पावडर। आता याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिल्क पावडर घातली का हलव्यामध्ये खवा घालायची गरज लागत नाही, अगदी खव्याचं टेक्स्चर येतं मिल्क पावडरमुळे। हे बघा, इथे मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यातल्या गाठी पूर्णपणे मोडून घेतलेल्या आहेत। हे बघा, याच्यातलं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे हलव्यातलं। आता सगळ्यात लास्टला याच्यामध्ये साखर घालायची आहे। साखर आधी घालायची नाही आहे, सगळ्यात शेवटी घालायची आहे, त्यामुळे हलवा अजिबात चिकट होत नाही। मी इथे अर्धा कप साखर घालून घेतलेली आहे। गाजर ऑलरेडी गोड असतात, त्यामुळे अर्धा कप साखरेचं प्रमाण पुरेसं होतं। हे बघा, साखरेमुळे अजून थोडंसं पाणी सुटतं हलव्याला, त्यामुळे 3 ते 4 मिनिटं हाय फ्लेमवरती आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। फार वेळ लागत नाही हलवा तयार होण्यासाठी, अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये हलवा बनवून तयार होतो। हे बघा, हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यातलं पाणी पूर्णपणे आटत आलेलं आहे। आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये 1 चमचा गरम केलेलं तूप घालायचं आहे। तर इथे मी तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेते। 1 मोठा चमचा तूप घालून घेतलेलं आहे। तूप गरम झालं का याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। मी इथे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत, ते घालून घेते। आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। एखाद्या मिनिटासाठी तुपावरती छान परतवून घ्यायचे आहेत, हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत, आणि हलव्यावरती घालून घ्यायचे आहेत आणि हलव्याची टेस्ट अजून छान लागते। मिक्स करून घ्यायचं आहे। एखाद्या मिनिटासाठी हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। बघा, याच्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे। हलवा एकदम छान दाणेदार असा झालेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि काहींना गरमागरम हलवा आवडतो, गरमागरम आवडत असेल तर लगेच सर्व करायचा आहे। थोडासा थंड आवडत असेल तर प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे थोडासा थंड होण्यासाठी, किंवा फ्रीजमध्ये काढून ठेवायचा आहे थोडा थंड करण्यासाठी, आणि सर्व करायचा आहे। छान 8 दिवस टिकून राहतो हलवा। सर्व करताना वरनं थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत कट केलेले, छान लागतो अजून टेस्टला। तर नक्की ह्या पद्धतीने गाजराचा हलवा तयार करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा। माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।